आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मला माहित आहे देव मला हे दुःख का देतोय. रात्रभर मैनीकडून मी माझे पाय चेपून घेतले आहेत. तिला झोपू दिलं नाही तर मला कशी झोप येणार. नाही येणार. मला माझ्या पापाचं फळ भोगावंच लागेल. आई तू झोपली नाहीस अजून. तुझी सवत आणि रमाकांत झोपले का. तर मग तू का झोपली नाहीस. मला माहिती होतं आई की तुमचे पाय दुखत असतील. पाय दाबल्याशिवाय तुम्हाला झोप येणार नाही. तुम्ही झोपा आई, मी पाय दाबून देते. माझा मुलगा आणि दुसरी सून झोपले आहेत. कुणाला माझी काळजी नाहीये. पण ही मैना, हिला मी द्वेषाशिवाय काहीच दिलं नाही. तिला माझी काळजी आहे. महाळसपती, देवानं माणसाला दुतोंडी का बनवलं आहे. दुतोंडी. हो महाळसपती, तो दुसऱ्यांना रडवतो आणि स्वतः सुद्धा रडतो. दुसऱ्यांना दुःख देत असतो आणि स्वतः सुद्धा दुःखी होत असतो. ज्याच्यावर प्रेम करतो त्याचाच द्वेष सुद्धा करतो आणि ज्याचा द्वेष करतो त्याच्यावर प्रेम सुद्धा करतो. मैत्री सुद्धा निभावतो आणि शत्रुत्व सुद्धा. कधी कधी त्याचं शत्रुत्व मैत्रीत सुद्धा परावर्तित होतं आणि मैत्री शत्रुत्वात. ज्याच्यावर तो विश्वास ठेवत असतो त्याच्यासाठी तो स्वतःचे शिर कापून द्यायला पण तयार असतो आणि ज्याच्यावर अविश्वास दाखवतो त्याने स्वतःचं शिर कापून त्याच्या समोर जरी ठेवलं तरी तो विश्वास ठेवत नाही. तो स्वार्थी सुद्धा आहे आणि निस्वार्थी पण. दुसऱ्यांना लुटत पण असतो आणि दुसऱ्यांसाठी स्वतःला लुटवून पण घेत असतो. जगतो पण स्वतःसाठी पण कधी कधी दुसऱ्यांसाठी असं जगून जातो की लोक त्याला विसरू शकत नाही. हा मनुष्य काम, क्रोध, दम, मद, मोह, मत्सर या 6 षड्रिपूंच्या अधीन होऊन जातो आणि या विकारांवर विजय सुद्धा मिळवतो. दुसऱ्यांना त्रास सुद्धा देतो आणि दुसऱ्यांचा त्रास बघून द्रवित पण होतो. पाषाण हृदयी पण आहे, मृदू हृदयी सुद्धा. स्वतःच देव आहे आणि स्वतःच असुरही. सबका मालिक एक. कसे आहात जावई बापू. आणि तू कशी आहेस मैना. आनंदी आहे नानी. सासूबाई माझी
अगदी तुझ्यासारखीच काळजी घेतात. मुलगी सासरी आनंदात आहे हे ऐकून खूप समाधान वाटलं दुर्गाताई. आम्ही तुमचे ऋणी आहोत. मी सरकारी कामासाठी या बाजूला येणार होतो. विचार केला की तुम्हाला भेटून जावं. बाळा, हे 500 रुपये ठेव. स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घे. चल, आम्ही निघतो आता. इतक्या लवकर? मला सरकारी काम पूर्ण करायचंय बेटा. निदान जेवण तरी करून जा. मुलगी आनंदात आहे हे बघूनच आमचं पोट भरलंय. हे घ्या सासूबाई, हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला द्यायचे ते पैसे चुकून नानीने मला दिले. मला पैसे नको आहेत. माझ्या बाळासाठी तुमचं प्रेम हवं आहे. माझं काय, आता 2-2.5 महिन्याचं आयुष्य उरलं आहे. याच्यावर सुद्धा तुमचाच अधिकार आहे आई. घ्या हे. माझ्याकडून आणि कमलाकडून तुमचा जो अपमान झाला त्यासाठी आम्हाला माफ करा. तात्या, मनुष्याच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला समजतं की त्याच्या लालची वृत्ती आणि अहंकारामुळे जवळच्या माणसांसोबत असूनही तो त्यांच्यापासून दूर झाला आहे. तो सगळ्यांमध्ये असूनही एकटा पडतो. अहंकार आणि लालची वृत्तीपासून मुक्त होण्यासाठी काय करायला हवं बाबा? काही तत्वांना आणि काही नियमांना लक्षात ठेवलं पाहिजे तात्या. म्हणजे लक्ष्मी बाळा, जो सुखाच्या मागे धावत नाही तोच सुखी होत असतो. त्यामुळे नेहमी निरासक्त राहा, समाधानी राहा, सुखी व्हाल. अहंकाराचा त्याग करून विनम्र व्हा, मोठे व्हाल. समाजोपयोगी काम करा, अमर व्हाल. दुसऱ्यांची मदत करा तर कधी एकटेपणा वाटणार नाही. वाईट सवयी सोडून द्याल तर स्वस्थ राहाल, शांतता लाभेल. परिश्रम करत राहाल तर सुखासीन व्हाल. प्रार्थना कराल तेव्हा मन एकाग्र होईल, भटकणार नाही. दान करत राहाल तर आशीर्वाद मिळतील. देवाची भक्ती करत राहाल तर मुक्ती मिळेल. सबका मालिक एक. योगीराज स्वामी योगेश्वर महाराजांचा, योगीराज स्वामी योगेश्वर महाराजांचा, योगीराज स्वामी योगेश्वर महाराजांचा. स्वामीजी, स्वामीजी मला मदत करा. माझ्या एका कानातलं हरवलं आहे.
कृपया ते शोधून द्या, नाहीतर माझी आई मला खूप मारेल. बघत काय बसलात? या मुलीचं कानातलं लगेच शोधा. शिर्डीला पोहोचायला आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे. अरे हे काय करताय तुम्ही सगळे? एक कानातलं शोधायला इतका वेळ लागतो का? हो, एक कानातलं शोधण्यासाठी इतका वेळ लागतोय. योगेश्वर स्वामी, देवाला शोधायला किती वेळ लागेल बरं? हा सापडली. स्वामीजी, तुम्हाला कसं दिसलं नाही? तुमच्याच पायापाशी पडलं होतं माझं कानातलं. आता बाजूला हो माझ्या रस्त्यातून. आता मला जाऊ दे. इतकं रागवायला काय झालं? तुम्ही नीट खाली बघून चालत असता तर तुम्हाला माझं कानातलं दिसलंच असतं. पण तुम्ही तर वर आकाशाकडे पाहून चालता. तुम्ही कधी खाली बघून चालतच नाही. घमेंडी लोकांसारखं. माझी आई म्हणते माणसाला नेहमीच विनम्र असलं पाहिजे. जर तुम्ही विनम्र नसाल तर कितीही ज्ञानी असलात तरी अज्ञानीच असता. आणि जी मान झुकत नाही तिला कापून टाकलं जातं. मुली, आणि माझी आई हे सुद्धा सांगते की लहान मुलांमध्ये देव असतो. मग तुम्ही काय देवावर ओरडणार का स्वामीजी? तू मुलीला उत्तर दिलं नाहीस बेटा. आता तू देवावर क्रोधित होणार का? तू तू इथे कसा काय? मी तर प्रत्येक जागी चारी दिशांना आहे. माझ्या भक्तांच्या मदतीसाठी आणि अहंकारी लोकांच्या अहंकाराला मिटवण्यासाठी मी कुठही पोहोचतो. ती मुलगी अगदी बरोबर बोलत होती. तू आकाशाकडे बघून चालत असतोस, जमिनीकडे नाही. तुझी मान सुद्धा दुसऱ्यांसमोर झुकत नाही. ह्याला अहंकार म्हणतात बेटा. देवाच्या जवळ जायचं असेल तर तुला अहंकाराचा त्याग करावा लागेल, विनम्र व्हावं लागेल. देवाचं दर्शन घ्यायला शिर्डीला जातो आहेस ना, तर विनम्र होऊन जा. अहंकारी वृत्तीला झुकव. मी शिर्डीला चाललो आहे साई बाबाला भेटायला. आणि साई बाबा कुणी देव नाहीये. आपल्या अंतरात्माच्या मनश्चक्षूंनी बघशील तर तुला देवाचं दर्शन होईल बेटा. तुझं कल्याण होईल. सबका मालिक एक. धर्मानंदजी, बोला. तुमची जितकी पण प्रशंसा करू तेवढी कमीच आहे. हो दामूदादा, बघता बघता आपल्याला 3 लाखांचा फायदा झालाय. आणि दादा, या पैशावर आपल्याला कर सुद्धा भरावा लागणार नाही. म्हणजे ही बेकायदेशीर कमाई आहे. जेव्हा पकडले जाऊ ना, कायदा आपल्याला सोडणार नाही. उर्मिला, तू उगाचच काळजी करते आहेस. चल, आराम कर. अरे देवा, तुम्ही तर मला लहान मुलासारखं सांभाळताय. लहान मुलासारखं नाही, मुलाच्या आईसारखं. चल ये.
धर्मानंद, हे काय? तुम्हा दोघांसाठी आशीर्वाद आणि तुमच्या दादा आणि वहिनीसाठी एक शाप. फक्त 2 थेंब, फक्त 2 थेंब दुधात घालून प्यायला द्या तुमच्या वहिनीला. त्यानंतर पोटात वाढणाऱ्या बाळाचं नामो निशाण मिटून जाणार. साईनाथ, साईनाथ, बाबा साईनाथ, बाबा साईबाबा, वादळ आलं आहे ना. माणसाच्या मनात सत्य असत्य सुविचार कुविचारांचं द्वंद्व चालूच असतं. त्यालाच वादळ म्हणतात. हा निसर्गाचा चमत्कार आहे. ज्या भाव भावना माणसाच्या मनात असतात तसंच त्याला बाहेर दिसत असतं. त्याच्या आत जर वादळ उठलेलं असेल तर त्याला वाटतं की बाहेर सुद्धा वादळ घुंगवत आहे. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या मनात कधीच कुठलं वादळ नसतं. का? कारण सत्याच्या मार्गावर चालणारा मनुष्य कधी कुणाचं वाईट चिंतत नाही, वाईट करत नाही. मग जे वाईट करतात, वाईट चिंतात, त्यांच्या मनात वादळ घोंगावतं का? हो लक्ष्मी, वाईट विचार करणाऱ्या आणि वाईट चिंतणाऱ्या लोकांच्या मनाच्या कोपऱ्यात बंदी बनून असलेला चांगुलपणा त्यांच्या मनावर आरूढ होऊन वाईटपणाला मुळापासून नष्ट करते. त्यावेळी चांगुलपणा आणि वाईटपणा यांचं भांडण होतं. त्याचाच परिणाम म्हणून वादळ येत असतं. विकारांमुळे माणसाच्या आयुष्यात वावटळ येत असतं आणि अहंकारामुळे वादळ येतं. हा अहंकारच माणसाला भरीस पडतो की त्यानं देवाला आव्हान द्यावं. साई बाबा नशीबवान आहे की या वादळामुळे मी थांबलो, नाहीतर आतापर्यंत मी शिर्डीमध्ये असतो आणि साई बाबाचं सगळं पितळ उघड पाडलं असतं. स्वामीजी, या सावळी विहीर गावातून शिर्डी जास्त लांब नाहीये. वादळ थांबताच आपण शिर्डीत असू. महाळसापती, श्यामा, शिर्डीमध्ये खूप वादळं येणार आहेत. अशी वादळं ज्यामध्ये भक्तांची श्रद्धा, त्यांचा विश्वास डळमळीत होईल. कितीही मोठं वादळ येऊ द्या साईनाथ, आमचा विश्वास कधीच डळमळीत होणार नाही. श्रद्धा आणि सबुरी, तुम्ही दिलेला गुरुमंत्र आम्ही कधीच विसरणार नाही बाबा. साईंचा आशीर्वाद आणि खुद्द साई ज्यांच्या सोबत आहेत त्यांना वादळाचं कसलं भय. श्यामा, आयुष्यात कधी कधी विनाशाचं वादळ येत असतं आणि माणसाला त्या वादळाला थांबवणं अवघड होऊन बसतं. सर्वनाशाचं वादळ? हो सगुण, सर्वनाशाचं वादळ. बरं झालं असतं जर मी आई आणि तात्याला त्या वादळापासून वाचवू शकलो असतो. आई, बाबांचं बोलणं काही समजलं नाही. असं वाटतंय बाबा तात्याला आणि बायजाला येणाऱ्या कुठल्या तरी संकटांपासून सावध करतायत बेटा. द्वारकानाथची, कुठे चाललात? कशाला पळत आहे? अरे राम
शिर्डीला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. तू अरे जेव्हापासून साईने शिर्डीमध्ये पाय ठेवला आहे काही ना काही संकट येतच आहेत. नक्कीच. अरे इथे कुठे तू घुसतो आहेस दारुड्या? चल निघ इथून. का? ते यासाठी कारण हे माझं घर आहे, वैद्य कुलकर्णीचं, समजलास? अरे म्हणूनच तर आलोय मी. मला औषध पाणी हवंय. तुला औषध पाणी हवंय? अरे औषध तोंडूला पाजा आणि मला दारू द्या. मला दे धोंडू. काय म्हणाला? परत बोल. धीर. अरे धीर धरा. काय धीर धरा? उठ उठ. अरे तुला आम्ही जरूर दारू पाजू. हा. अरे यांचा जुना धंदा आहे दारूचा. चुप. अरे चुप बस मूर्खा. आणि जितकी तुला हवी आहे तितकी आम्ही पाजू. अरे काय बोलताय तुम्ही द्वारकानाथची? पण एक अट आहे सद्दू. अट? तुमच्या अटीमध्ये दम आहे द्वारकानाथजी. मी तुझं सगळं आयुष्य पैशांनी भरून टाकेन जर तू बोला द्वारकानाथजी. जर तू तात्या कोते पाटीलला दारू पाचशील तर. बस इतकंच? अरे दारूसाठी मी तात्याच काय, मी बाईला सुद्धा दारू भाजू शकतो. अरे हा तर आतापासून पडायला लागला. अरे असा कसा पाडतो रे तू? अरे धोंडू, हे काय करतोय? अरे जरा सांभाळून, तू दारू पिऊन येऊ नकोस. तात्या, कुठे चाललास तू? शेतावर जाऊन येतो आई. नाही, तू कुठंच नाही जाणार. साई बाळानं तुला वादळात जायला मनाई केली आहे. आता वादळ नाही आई, थांबला आहे. तरी मी तू कुठं जायचं नाही. पण का आई? ताई सुद्धा कधी कधी खूप बोलत असते बघ. जेव्हा सगळे द्वारकामाईमध्ये गेले होते त्याला भेटायला, मी सांगेल वादळाला थांबव, पण तो तर आगवेच बोलायला लागला. माहित आहे, तो सर्वनाशी वादळाबद्दल बोलत होता. कसला संकेत द्यायचे ते बी माहित नाही. वादळ मी बघू शकतोय, उद्ध्वस्त करणारं वादळ. वैद्यबुवा, मला बायजा आणि तात्याला उद्ध्वस्त होताना बघायचंय. उद्ध्वस्त. सदूला बघून माझ्या डोक्यात घंटा वाजायला लागल्या आहेत. टन टन टन. या साईबाबाचं आतापर्यंत आपण काहीच वाकडं करू शकलो नाही. पण तो तात्या त्या सदू सोबत दारू प्यायला लागला तर बाईजा स्वतःच त्या ढोंगी साईची दाढी पकडून शिर्डीतून बाहेर काढेल. द्वारकानाथची हाच विचार आहे ना तुमच्या मनात? किती घाणेरडा विचार आहे. घाणेरडा, तू घाणेरडा. आई, मला भूक लागली, खायला दे ना. थांब, लगेच देते. सुगंधा, ए सुगंधा, माझ्या दारूची बाटली कुठे आहे? कधीपासून मागतोय, कुठं लपवून ठेवते माझी दारूची बाटली? आता दिवसा पण पिणार आहेस? आता तर दिवस पण माझा आणि रात्र पण माझी. दारू पिण्यासाठी आणि पाजण्यासाठी मला अजून पैसे मिळणार आहेत. मला दारूची बाटली दे. माझ्याकडे कुठलीच बाटली नाहीये, सांगितलं ना तुला. नाहीये दारूची बाटली? नाहीये. नाहीये? अरे नाहीये. नाहीये तर आत्ता दाखवतो तुला. लय चरबी आली तुला. चल, तुला खायला देते. हा, दारू नाहीये? दारू नाहीये तर खायला पण नाहीये. हे काय केलंस तू? स्वतःच्या मुलाचं जेवण फेकून दिलंस तू. आता मी माझ्या मुलाला काय देऊ खायला? मला काय माहित नाही. मला दारूची बाटली पाहिजे. बस दारूची बाटली हवी मला खायला.
हे देवा, तू समुद्र मंथन का केलंस? जर हे समुद्र मंथन झालं नसतं तर ही दारू अस्तित्वात नसती. ही दारू माणसासाठी शाप बनून राहिली आहे. जो हिच्या आहारी जातो फक्त त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण परिवाराला संपवून टाकते. दारू माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत असते आणि मनुष्य सगळं विसरून जातो. आपले आई वडील, आपली बायको, आपली मुलं, आपलं समाज, इतकंच नाही तर तो तुलाही विसरून जातो. एक ना एक दिवस मलाही हे जग सोडून जावं लागणार आहे. मग मनुष्याला मार्गदर्शन कोण करेल? कोण ह्याला वाईट सवयींपासून वाचवेल? कोण या दारुड्या बापाच्या भुकेलेल्या मुलांचे अश्रू पुसेल? कोण त्याच्या पत्नीला धीर देईल? आपल्या अहंकाराच्या आहारी जाऊन तुझी ईर्ष्या करणारे तुझ्याच भक्ताला दारुड्या बनवण्याची चाल खेळली तर कोण भक्तांना दारूच्या शापापासून दूर ठेवेल? दया, दया कर देवा, दया कर, दया कर देवा, दया कर. मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये. मी स्वयंपाक करू शकते, करत राहीन आणि काम करता करता मरून जाईल. शुभ शुभ बोला आई. साई बाबा तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य देऊ दे. हे घ्या आई, हे तुमच्यासाठी आहे. चुकून मला नानींनी दिले. यावर सुद्धा तुमचाच अधिकार आहे आई. माझ्याकडून आणि कमलाकडून तुमचा जो अपमान झालाय त्यासाठी आम्हाला माफ करा. रमाकांत, आई, बेटा रमाकांत, ही चावी तू ठेव. पण आई, ही चावी तू मला का देतेयस? ह्या चाव्या तूच ठेव आई. मला नकोय त्या चाव्या. ह्या तूच ठेव. आता तुझा संसार तर चांगलाच रुजला आहे. आता तुला माझी काहीच गरज नाहीये. तू मला काशीला पाठव. मला माझं उरलेलं आयुष्य तिथेच काढायचं आहे. हे तू काय बोलतीयस आई? हे तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला तुमची गरज नाहीये? चाव्या दिल्याने तुम्ही या संसारातून मुक्त होऊ शकत नाहीत. अजून तर खूप जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तुम्हाला. नाही मुली, मी कुठलीच जबाबदारी पार पाडू शकत नाही. आई, तुम्ही तुमच्या नातवाच्या आजी सोबतच त्याची आई नाही होणार का? मी तर आता नसेन. आचार्य बृहस्पतींनी जे सांगितलं आहे ते नक्कीच खरं होईल आई. मुलाला जन्म दिल्यानंतर तुझ्या सुनेचा मृत्यू होईल. बास सुनबाई, बास. मला सारखी तुझ्या नसण्याची आठवण करून देऊ नकोस. मी खूप वाईट स्त्री आहे. नाही आई, तुम्ही खूप चांगले आहात. वाईट तर आम्ही आहोत जे आम्ही तुम्हाला इतका त्रास दिला. आम्हाला माफ करा. जर तुम्ही काशीला गेलात तर आम्हाला वाटेल की तुम्ही आम्हाला माफ नाही केलं. नाही मुली,
दूर झालं. आकाश साफ झालं. आता कुठलाच गैरसमज नाही, काहीच गैरसमज नाही. देव दयाळू आहे, त्याला प्रत्येकाची चिंता असते. पण आता कुठल्याच गोष्टीची काहीच काळजी नाही, काहीच नाही, अजिबात नाही. अरे श्यामा, म्हाळसापती, नानावली, कुठं गेलात? अरे अरे श्यामा, म्हाळसापती, अरे लक्ष्मीची आई, लक्ष्मीची आई, आता कुटुंबात कुठलीच दरी नाही, कुठलंच वादळ नाहीये नूर. लक्ष्मीची आई, आता कुटुंबात कुठलीच कटुता नाहीये. मी खुश आहे लक्ष्मीची आई, मी खूप खुश आहे, खूप खुश आहे, खूप खुश आहे मी. म्हाळसापतीजी, बाबा आज एवढे खुश का आहेत? असं वाटतंय की त्यांच्या कुठल्या तरी एका भक्ताचा परिवार तुटण्याआधी परत एकत्र आला आहे, म्हणूनच बाबा इतके खुश दिसत आहेत. वेळ दौडू नकोस. नाहीतर हातात वाडगं घेऊन भीक मागावी लागेल. उर्मिला, जितकं लक्ष तुला स्वतःकडे आणि पोटात वाढणाऱ्या बाळाकडे द्यायला हवं ना, इतकं तू देत नाहीयेस. हे कोणी सांगितलं तुम्हाला? दुधाच्या पेल्याने, जो अजूनही तिथेच भरून ठेवलेला आहे. हो बाबा, आता मी त्या खोलीत गेले ना की त्या दुधाच्या पेल्याला तक्रारीची वाव देणार नाही. या संधीला वाया जाऊ देऊ नकोस. फक्त 2 थेंब, फक्त 2 थेंब. मग तुमच्या दादा आणि वहिनीची मुलं होऊन राहा आणि आयुष्यभर चैन करा. आज पहिल्यांदाच या भावांमध्ये मी फूट पाडली आहे. दामू अण्णा, नंतर मी शंकर आणि दिनकरला सुद्धा एक दुसऱ्यांचा वैरी बनवेन. आणि मग हे वैभव, हे ऐश्वर्य माझं असेल, माझं. वा रे शकुनी वा. सगळ्यांना असं वाटत असेल की महाभारताच्या युद्धासोबतच शकुनी मामाचाही अंत झाला असेल, पण नाही. भावाभावांमध्ये भांडणं लावणारा, त्यांच्या मनात फूट पाडणारा शकुनी आज सुद्धा दुसऱ्या रूपात जिवंत आहे. फक्त पोशाख बदलला आहे त्याने. अरे, तुम्ही तिघं इथं काय करताय? दादा, ते धर्मानंद, धर्मानंदला तुमच्याशी पुढच्या सौद्याबद्दल काही बोलायचं होतं. माझ्याशी काय बोलायचंय? जे काही आहे ते तुम्ही बघा, आणि जर फायदा होतोय तर त्यात विचार काय करायचा, हो की नाही धर्मानंदजी? हो हो, बरोबर. उर्मिला, हो, चल दूध पिऊन घे. चल चल चल. अरे वा, तुला काय वाटतंय, तुझ्यासोबत आम्ही चौघं पण नाही होणार आहोत? तुम्ही पण ना सगळ्यांसमोर चेष्टा करता. वत्सला, आले. वत्सला, हा दुधाचा पेला घेऊन जा. पण का वहिनी? दिनकर, समजून घे. अरे, तुझी वहिनी स्वतः सोबतच आपल्यासाठी सुद्धा दूध मागवते आहे. आता तू स्वतःच ओळख शकुनी की कोणत्या पेल्यात तू दिलेलं औषध मिसळलेलं आहे. घे बाबा धर्मानंद, दूध पी
हो हो तुम्ही पण प्या ना. का तू सुद्धा पी. प्यावं तर लागेलच धर्मानंद. पी पी दूध पी. हो. शंकर तू पण दूध घे. हो दादा. दिनकर तू पण दूध घे. हो दादा. अरे दामू अण्णा, तुझं लक्ष कुठं आहे? ज्यांच्यासाठी उर्मिला बेटीने दूध मागवलं होतं त्यांनी तर अजून एक घोट सुद्धा घेतला नाहीये. अरे तुम्ही लोकांनी अजून एकही घोट घेतला नाही. ह्यांची पण कमाल आहे. दुधाच्या पेल्याकडे असे बघताय जसं काही त्यात विष आहे. चला आता एकाच घोटात पेला रिकामा करा. हो दादा. आता तरी धडा घे. समजून घे, जाणून घे की आपल्या कर्माचं फळ तर भोगावंच लागतं. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो तेव्हा स्वतः सुद्धा त्या खड्ड्यात पडू शकतो. कुणाचं वाईट करू नका. अरे करायचंच असेल तर भलंच करा, चांगलंच विचार करा, यातच तुमचं भलंय. कारण जो दुसऱ्यांचं भलं करत असतो, चांगला विचार करत असतो, त्याच्यासोबत देवाची कृपा असते, जी कुठल्याही अवकृपेचा परिणाम त्याच्यावर होऊ देत नाही. सबका मालिक एक.